नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाच स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात सोप्या, झटपट आणि टेस्टी रेसिपीज. तर मला सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला गाड्यावरचे मस्तपैकी ज्यूस, थंड थंड मिल्कशेक, मस्त थंडगार बदाम शेक, फ्रूट सॅलड हे सगळं खायला आवडतं? अहो, मला तर प्रचंड आवडतं. ऋतू कुठलाही असू देत, एकदा जर मी घराबाहेर पडले ना, तर यापैकी काही ना काही खायला प्यायला मी गाड्यावरती जातेच. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिपिकल गाड्यावरती मिळतो ना तसा थंडगार बदाम शेक. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. जास्त वेळ दूध आटवत बसायची गरज नाही आणि फक्त 4च गोष्टींपासून हा तयार होतो. अतिशय झटकेपट रेसिपी आहे, तरीसुद्धा एवढा टेस्टी आणि इतका जबरदस्त भन्नाट लागतो ना की तुम्ही म्हणाल, अगं गाड्यावरती सेम असाच मिळतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी साधारणपणे 40 ते 45 बदाम रात्रभर भिजत ठेवले होते. आता आपण त्याची साल काढून घेऊयात. आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला साधारण 2-3 चमचे पाणी टाकून फक्त ओलं करून घ्यायचं आहे. कारण पातेलं जर थोडंसं ओलं असेल तर आपण जे दूध घालतो ते शिजायला ठेवल्यानंतर खालून करपत नाही किंवा पातेल्याला लागत नाही. तर आता मी यामध्ये ॲड करते 1 लिटर दूध. तर हे दूध ना कुठलंही चालेल, गाईचं, म्हशीचं, फुल फॅट किंवा फुल क्रीम. अगदी दूध तापवून साय जरी काढली असेल तरीसुद्धा चालेल. आता मी इथे 4 कप दूध घेतलेलं आहे, म्हणजेच माझा हा 1 कप 250 ml चा आहे. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि यातील साधारण पाव कप दूध मी साईडला ठेवलं आहे. तर आपला इथे दुसरा महत्त्वाचा आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे कस्टर्ड पावडर. आणि इथे मी साधारण 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर वापरली आहे, ज्यामुळे आपल्या दुधाला मस्त असा थिकनेस येणार आहे. आणि आपण जे साईडला पाव कप दूध ठेवलं होतं त्यातील फक्त अर्धं दूध आपण यामध्ये मिक्स करतोय. म्हणजेच पाव कपातलंही अर्धं दूध आणि 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर असं याची मी स्लरी बनवून घेते. तर इथे ही स्लरी आता तयार झाली आहे. कस्टर्ड पावडर लूज अजिबात घ्यायची नाही, ब्रँडेड पॅकेटमधलीच कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. तर आता इथे मी 1 लिटर दुधासाठी साधारण 12 टेबलस्पून एवढी साखर ॲड करते, कारण ही परफेक्ट गोडी आहे. ज्याप्रमाणे बाहेर मिल्कशेक मिळतो ना, अगदी तशीच इथे गोडी येते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाण केलं तरीही चालेल. आणि बदाम जर तुम्ही रात्री भिजत घालायला विसरला असाल तर गरम पाण्यामध्ये साधारण 1 तासभर तुम्ही हे बदाम भिजत घातले तरीही चालेल. याची सालं पटकन निघून येतात. तर आता इथे मी 12 चमचे साखर घालून हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा बदाम शेक एकदा नक्की ट्राय करून बघा. तर 40-45 बदामांपैकी 12 बदाम मी असे बारीक चॉप करून घेतलेत आणि उरलेले सगळे बदाम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. जे दूध आपण साईडला ठेवलं होतं ते दूध घालून याची स्मूथ अशी आपण पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ पेस्ट रेडी आहे. ती मी दुधामध्ये ॲड करते आहे. अजूनही थोडीशी पेस्ट इथे साईडला चिकटली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर थोडंसं पाणी घालून मी हे भांडं खंगळून यामध्ये घालते आहे. एवढ्या दुधानं आपली कन्सिस्टन्सी अजिबात खराब होणार नाही आहे. आता आपण मीडियम फ्लेमवर हे दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये याला छान अशी उकळी येईल. अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. दुधाला एक उकळी आली की आपण ही कस्टर्ड पावडरची स्लरी त्यामध्ये घालणार आहोत. आणि कस्टर्ड पावडरची स्लरी घातल्यानंतर आपण दूध कंटिन्युअसली ढवळायचं आहे, नाहीतर तळाला याच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा जाडसर असा एक थर बसू शकतो. तर इथे मी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. अगदी तळापासून आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. दूध हळूहळू थिक व्हायला सुरुवात झालेली आहे. उकळी आल्यानंतर साधारण 1-2 मिनिटच आपण ह्याला शिजवायचं आहे. अगदी 4च महत्त्वाचे घटक वापरून हा मस्त
गाड्यावरती जसा मिल्कशेक मिळतो तसाच हा परफेक्ट तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे तुम्ही बघू शकता छान असा थिक शेक तयार झालेला आहे. तर आता मी इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते आणि थंड झाल्यानंतर हा अजून थोडासा दाटसर होईल. तर आता मी गॅस बंद करते आणि याची चव वाढवण्यासाठी अजून एक घटक आपण वापरणार आहोत, तो म्हणजे 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. यामुळे याची चव अजूनच वाढते आणि हा खूप छान लागतो. पण हा एकदम ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही हा घालू नका. मस्त असा हा थंडगार बदाम शेक रेडी झालाय. याची टेस्ट तर अतिशय गजब आहे आणि आपण पुरेसे बदामसुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळं फक्त बदाम इसेन्स किंवा फ्लेवर वापरून हा अजिबात तयार करत नाही आहे आपण. बदाम आणि कस्टर्ड पावडर दोन्हीचं अगदी परफेक्ट प्रमाण आपण वापरलेलं आहे. तर मंडळी, ही होती आजची रेसिपी आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. हा बदाम शेक तुम्हाला 100% आवडेल याची मला खात्री आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. खूप जास्त शेअर करा आणि वरून हे असे बदामाचे काप मी जे साईडला ठेवले होते ते वरून अशा प्रकारे मी हे काप घालते. थंड झाल्यानंतर हा अजूनच दाटसर झालेला आहे. तर मैत्रिणींनो, हा परफेक्ट असा गाड्यावरचा थंडगार बदाम शेक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.